देशातल्या ज्या ज्या विमानांचे अपघात झालेत त्यांच्या मालकांना अशा पद्धतीच्या चौकशीच्या आधीच अटक करण्यात आली होती. राज्य सरकार, पोलीस याच्यात का दिरंगाई करते आम्हाला माहित नाही. सीआयडीने आता जर त्याला चौकशीसाठी बोलवलं तर त्याला सोडून न देता त्याला तातडीने अटक केली पाहिजे. त्याचा मुलगा रोहित सिंग यालाही अटक करण्याची मागणी आम्ही केली, कारण तोही त्या कंपनीत संचालक आहे. माननीय अजितदादा पवार यांच्या घातपात प्रकरणात जे विमान वापरण्यात आलं त्या VSR कंपनीचा मालक संचालक VK सिंग याला आज सीआयडीने तपासासाठी पुण्यात बोलवलंय अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. सीआयडीच्या ऑफिसमध्ये त्याची तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे. या VK सिंगला तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आताही आहे आणि मागच्या वेळी केली होती आम्ही. सीआयडीने आता जर त्याला चौकशीसाठी बोलवलं तर त्याला सोडून न देता त्याला तातडीने अटक केली पाहिजे. त्याचा मुलगा रोहित सिंग यालाही अटक करण्याची मागणी आम्ही केली, कारण तोही त्या कंपनीत संचालक आहे. देशातल्या ज्या ज्या विमानांचे अपघात झालेत त्यांच्या मालकांना अशा पद्धतीच्या चौकशीच्या आधीच अटक करण्यात आली होती. राज्य सरकार, पोलीस याच्यात का दिरंगाई करते आम्हाला माहित नाही. आज तरी या VK सिंगला सोडता कामा नये अशी आमची अतिशय कळकळीची विनंती आणि मागणी सीआयडी, पोलीस, राज्य सरकार यांच्याकडे आहे.